वर्षा डेलीज ब्लॉग या चॅनलवरती. तर आज एक मी रेसिपी म्हणजे नवीन ट्राय करणार होते, तर म्हटलं चला बनवते तर तुमच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करावा. तर तुम्ही ना ब्लॉग कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की मी काय बनवते. आणि पहिल्यांदाच बनवते आता, म्हणजे पोरं झोपले, म्हटलं हाय माझ्याकडे वेळ, तर म्हटलं चला बनवून घेऊ. तर काय करते, पहिलं तयारी करून घेते. आता बघू जमते का काय होते, पहिल्यांदाच करते हे यूट्यूबचं, म्हणजे यूट्यूबवर बघूनच बघू आता काय होतं. बेसन पण घेतले, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, पहिलं टाकते ओवा, पहिलं ओवा टाकते, अंदाजच टाकते. ओवा टाकून झालं, टाकते जिरा पावडर, हे पण अंदाजेच टाकते मी. आणि टाकते धना पावडर, धना पावडर टाकलं, जिरा पावडर टाकलं, ओवा टाकलाय, आणि आता टाकायचंय पांढरं तीळ. तर भरपूर सारं पांढरं तीळ सुद्धा टाकले मी. आता काय टाकायचंय, लाल तिखट, मीठ पण टाकायचे. मीठ टाकले, लाल तिखट टाकते आता. एक चमचा टाकले मोठा लाल तिखट. आणि आता टाकायचं हळद थोडीशी, हळद टाकली. तर बघा काय केले मी, या वाटीने ना 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी बेसन घेतलं. 3 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये टाकलं ओवा, जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि पांढरं तीळ, हे सगळं टाकलं त्या पिठामध्ये. आणि इकडं कढई ठेवली आहे गरम करायला, आणि एवढं तेल घेतलंय याच वाटीने. आणि आता हे तेल आपल्याला गरम करायचं चांगलं कडकडीत. ते जास्त होईल, कमीच टाकते, एवढं टाकते साईडला. तर तेल जरा चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि इकडं पाणी सुद्धा गरम करायला ठेवते मी, का तर हे पीठ आपल्याला गरम पाण्याने मळायचं आहे.
तेल गरम झालं कडकडीत की मग टाकायचं यात आणि गरम पाण्याने मळून घ्यायचं. गरम म्हणजे हाताला आपल्या चटका बसत नाही एवढं, जास्त पण गरम नाही. उकळत्या पाण्यात कसं मळता येईल. तर बघा तेल झाले गरम कडकडीत आणि इकडे पाणी पण उकळते, गॅस बंद करते. तेल पण आपलं गरम झाले, तर बंद केला गॅस. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. कसा आवाज येतोय, जास्तच झाले वाटतं तेल गरम. तर काय करते मी, असं सगळीकडं मिक्स करून घेते. गरम आहे त्यामुळे थोडंसं झाले का, तर हाताने असं हे करते मी, जे आहे ना गुठळ्या ते असं हे करते, गार झाले. तर बघा असं होतंय मुटका, आणि असंच झालं पाहिजे हे पीठ. चला आता मळून घेते मी. तर बघा तयार आहे. इकडं आपलं पीठ पण मळून घेतले मी. आणि आता हे असं वाला साचे आहे माझ्याकडे, साचा. पीठ जास्त म्हणजे घट्ट पण नाही आणि जास्त म्हणजे हे पातळ पण नाही, जसं भाकरीचं असते ना सेम तसंच. तर याला आता तेल लावून घेते आपण. आता कसं पीठ मळून घेऊ पण शकतो, पण माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी लगेच बनवायला घेते. तर बघा एवढ्याच घेतल्यात मी चकल्या बनवून, आणि हे इकडं आहे. तर ना याचा असा तुकडा पडते, त्यामुळं मी काय करते एवढंच तळून बघते. आता मला समजलं नाही की काय मिस्टेक झाली माझ्याकडनं, तुकडा पडायला लागला याचा तुकडा. तर कढई ठेवली, तळून घेते. आता बघू काय होते त्याला. तर तेल झाले गरम, तर आता बघते तळून.
तर बघा एवढंच घेतलं मी तळून. तर तळून घेतले आणि ना मला म्हणजे कळलंच नाही की माझ्याकडनं काय मिस्टेक झाली आहे. ते काय व्यवस्थित होत नव्हतं आणि मेन म्हणजे तो साशा पण हे नाही, त्याला लई हे करावं लागते. फार हात दुखतात, म्हणजे 10-15च बनवली चकली, माझ्या हात दुखायला लागले. आणि काय मिस्टेक झाली मला काही कळलं नाही, कारण त्याचा तुकडा पडतोय. तसं तर टेस्टला चांगली आहे, म्हणजे टेस्ट चांगली आहे त्याची चकलीची, तर त्याचा तुकडा पडते. नक्की काय मिस्टेक झाली काय माहिती, तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आता चला एंड करते इथंच.